श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला सोलापूरच्या एका ताईचा अनुभव सांगणार आहे. प्रत्येक स्त्रीचं एकच स्वप्न असतं की छोटं का असेना पण आपलंही हक्काचं घर असावं. भलेही आपलं आयुष्य हे साधारण परिस्थितीत गेलं तरी आपल्या मुलांना मात्र सगळ्या सुखसोयी मिळाव्या. या ताईंचाही अनुभव असाच काहीसा आहे. त्यांच्या शब्दात मी हा अनुभव सांगायला सुरुवात करते. ताई म्हणतात, माझ्या कुटुंबात मी, माझे मिस्टर आणि माझे 2 मुलं असतात. आम्ही सोलापूर येथील राहणार. तिथे आमची एक छोटी पत्राची रूम होती आणि जिथे आम्ही राहायचो तो एरिया हा अगदी झोपडपट्टीसारखा होता. सुरुवातीपासूनच आमची परिस्थिती ही जेमतेम होती. माझे मिस्टर एका कंपनीमध्ये जॉब करायचे आणि मी एक वडापाव आणि चहाचा गाडा चालवायची. मिस्टरांना खूपच कमी सॅलरी मिळायची. त्यात कसं तरी घर चालायचं आणि माझाही त्यांना थोडाफार हातभार लागायचा. माझा हा व्यवसाय कधीही फारसा चालला नाही. स्वामी सेवेमध्ये मी आधीपासून नव्हती, पण आमच्या शेजारी ज्या ताई राहायच्या त्यांनी मला स्वामी सेवेबद्दल सांगितले होते आणि त्यांची परिस्थिती स्वामींनी कशी बदलली हेही त्यांनी मला सांगितले. स्वामी कृपेमुळे आज त्यांचा दिवस खूप सुधारले होते. त्यांच्या सांगण्याखातर मीही स्वामी सेवा सुरू केली. मला सेवा सुरू करून 2 वर्ष झाली होती, पण मला कधीही अनुभव आला नाही आणि मी तसा कधी हट्टही केला नाही की मला अनुभव यावा म्हणून. पण म्हणतात ना, स्वामींना जेव्हा आपलं भलं करायचं असतं तेव्हा ते बरोबर आपल्याला तशी बुद्धी देतात आणि आपणही सेवा वाढवतो आणि आपल्यालाही प्रचिती येऊ लागतात. खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की आपलंही घर व्हावं, त्यासाठी आपण काहीतरी करावं. शेजारच्या त्या ताईंना जेव्हा मी याबद्दल बोलले तेव्हा त्यांनी मला 108 स्वामी सारामृत करायला सांगितले. स्वामी सारामृत ग्रंथात खूप ताकद आहे आणि 108 पारायणाची प्रचिती तर खूप लोकांना आलेली आहे असं त्या मला सांगत होत्या. त्यामुळे मी पण ठरवलं की आपण हे पारायण सुरू करूया. मी 108 स्वामी सारामृत पारायण चालू केलीत आणि 4-5 पारायण नंतरच माझा टपरीचा व्यवसाय हा वाढू लागला. आधी कधी माझा महिन्याभरात 3-4 हजाराचा बिझनेस व्हायचा, पण जसं पारायण चालू केले माझा रोजचा 8 ते 10 हजाराचा बिझनेस व्हायला लागला. आणि बघता बघता काहीच महिन्यात आम्ही त्या टपरीचं एक छोटं हॉटेल केलं आणि छोट्या हॉटेलचं नंतर मोठं रेस्टॉरंट केलं. आमची परिस्थिती ही आता सुधारली होती आणि अशातच एके दिवशी आमच्या हॉटेलवर एक कस्टमर आले. ते गृहस्थ फोनवर बोलत होते आणि कोणती तरी जागा विकण्यासंदर्भात ते बोलत होते. माझ्या मिस्टराची आणि त्यांची ओळख झाली. ते बोलू लागले आणि बोलता बोलता त्या गृहस्थाला माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आम्ही पण घरासाठी जागा शोधत आहोत. हे ऐकून त्यांनी आम्हाला ती जागा पाहायला बोलवलं. जागा अगदी आम्हाला जशी पाहिजे तशी होती. जागेचा सौदा झाला आणि बघता बघता बांधकामालाही सुरुवात झाली. मी स्वामींना एक छोटंसं घर मागितलं होतं, पण त्यांनी माझ्या अपेक्षेपलीकडे जाऊन मला एक मोठा बंगला दिला. खरंच स्वामी परीक्षा घेतात, लवकर प्रचिती देत नाही. आपले भोग आधी संपवून घेतात, पण एकदा स्वामी कृपा होण्यास सुरुवात झाली की ती थांबत नाही आणि एक वेळ अशी येते की स्वामी समोर जाऊन आपल्याला मागायला काहीच उरत नाही. इतकं भरभरून ते आपल्याला देतात. फक्त विश्वास ठेवा, सेवा करा, स्वामी नक्की त्याचं फळ देतात.